नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला सत्य आणि निंदा याबद्दल खूप खोलवर विचार करायला लावते. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही एक कालातीत कथा आहे. तर मग सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया की खोट्या आरोपांमुळे सत्य खरंच जास्त तेजस्वी होऊ शकतं का? जरा विचार करा. हाच प्रश्न या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. तर ह्या कथेचं मूळ आहे मत्सर. म्हणजे बघा, दुसऱ्याचं यश बघून होणारी जळजळ आणि ही जळजळ पुढे जाऊन एका भयंकर कटाचं कारण कशी बनते तेच आपण आता पाहणार आहोत. तर गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा गौतम बुद्धांचा प्रभाव आणि त्यांची कीर्ती सगळीकडे पसरत होती. लोक त्यांच्या शिकवणीकडे अक्षरशः खेचले जात होते. त्यांची लोकप्रियता म्हणजे जणू 5 मोठ्या नद्या एकत्र येऊन महापूर यावा ना तशी होती. त्याला कोणीच थांबू शकत नव्हतं. आणि साहजिकच यामुळे समाजात 2 गट पडले होते. एका बाजूला होते बुद्ध आणि त्यांचे अनुयायी, ज्यांना खूप मान सन्मान मिळत होता, आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचे विरोधक म्हणजे पाखंडी. त्यांची अवस्था कशी झाली होती माहितीये? जसं सूर्य उगवल्यावर काजवे कसे निस्तेज होतात ना, अगदी तशी. त्यांचा सगळा मान सन्मान सगळं काही गेलं होतं. आणि याचमुळे त्यांच्या मनात मत्सराची आग चांगलीच पेटली होती. मग याच मत्सरातून त्यांनी एक खतरनाक प्लॅन बनवला. 4 टप्प्यांचा प्लॅन होता तो. पहिला टप्पा, सुंदरी नावाच्या एका सुंदर स्त्रीबद्दल अफवा पसरवायची की ती बुद्धांसोबत राहते. दुसरा टप्पा, काही गुंडांना पैसे देऊन तिची हत्या करायची. तिसरा, हत्येचा आरोप थेट बुद्धांच्या शिष्यांवरच टाकायचा. लोकांना काय वाटायला हवं की शिष्यांनी आपल्या गुरूचं पाप लपवण्यासाठी हे केलंय. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा, या सगळ्या गोंधळातून आपली गमावलेली इज्जत परत मिळवायची. विचार करा, केवढा मोठा आणि भयंकर कट होता हा. बरं, मग या कटाचं पुढे काय झालं असेल? चला बघूया कसा त्यांचा हा परफेक्ट वाटणारा प्लॅन त्यांच्यावरच उलटला. सुरुवातीला तर त्यांचा प्लॅन एकदम यशस्वी होतोय असं वाटत होतं. सुंदरीचा मृतदेह सापडल्यावर त्यांनी तो घेऊन संपूर्ण शहरात आरडाओरडा सुरू केला. आणि लोकांचं काय? लोकांनी विश्वास ठेवला. सगळेजण बुद्धांच्या शिष्यांनाच दोष देऊ लागले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता. पण म्हणतात ना, सत्य फार काळ लपत नाही. झालंही तसंच. राजाने लगेच या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. आणि खरी गंमत तर पुढेच आहे. ज्या मारेकऱ्यांनी हे काम केलं होतं ना, ते मिळालेल्या पैशांवर मस्त दारू पीत बसले होते आणि पिता पिता भांडायला लागले. आणि त्याच नशेत एक जण दुसऱ्याला बढाई मारत म्हणाला, "काय राव, एकाच घावात उडवलं सुंदरीला." आणि नेमकी हीच गोष्ट राजाच्या गुप्तहेरांनी ऐकली. बस, यानंतर तर सगळा खेळच पालटला. त्या गुंडांना पकडून थेट राजासमोर उभं केलं. आरोप होता बुद्धांच्या शिष्यांवर, पण त्या मारेकऱ्यांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं की आम्हाला तर त्या पाखंड्यांनीच हे काम करायला सांगितलं होतं. झालं. खोटेपणाचा बुरखा फाटला आणि जे सत्य होतं ते सगळ्यांसमोर आलं. आता जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आलं, तेव्हा बुद्धांनी ह्या घटनेवरून एक खूप मोठी गोष्ट सांगितली. आणि ही शिकवण फक्त त्या एका घटनेपुरती नव्हती, तर ती एका अशा सत्याबद्दल होती जे कधीच बदलत नाही. आणि गंमत बघा, या सगळ्या प्रकरणामुळे बुद्धांची बदनामी होण्याऐवजी त्यांची कीर्ती आणि प्रतिष्ठा आधीपेक्षा कित्येक पटीने वाढली. म्हणजे ज्यांनी त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला होता ना, तेच तोंडावर आपटले. तेव्हा बुद्ध म्हणाले, बुद्धांवर चिखलफेक करणं म्हणजे काय माहितीये? एखाद्या अतिशय मौल्यवान रत्नावर डाग लावण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. तुम्ही कितीही चिखल लावा, ते रत्न डागाळणार नाही. उलट ते आणखीनच चमकेल. बघा, या एका वाक्यात त्यांनी सगळं काही सांगून टाकलं. आणि आपला हा मुद्दा लोकांना अजून चांगला कळावा म्हणून बुद्धांनी त्यांना एक जुनी जातक कथा सांगितली. चला तर मग आपणही ऐकूया ती कथा आणि बघूयात ती या घटनेशी कशी जोडली जाते. ही गोष्ट आहे काही रानडुकरांची आणि एका स्फटिकाच्या गुहेची. यातून आपल्याला कळेल की काही गोष्टींसाठी केलेला खटाटोप हा पहिल्यापासूनच वाया का जातो. तर हिमालयात एक स्फटिकाची गुहा होती, एकदम स्वच्छ. तिथे एक साधू आणि साधारण 30 रानडुकरं राहत होती. आता त्या गुहेच्या भिंती इतक्या चकचकीत होत्या की त्या डुकरांना त्यात स्वतःचंच प्रतिबिंब दिसायचं. पण ती बिचारी, त्यांना वाटलं की आत कोणीतरी सिंह आहे आणि ते आपल्याच प्रतिबिंबाला बघून घाबरून गेले. मग आता या सिंहापासून सुटका कशी मिळवायची? त्यांनी एक आयडिया काढली. त्यांना वाटलं की आपण ह्या स्फटिकाला चिखलानं माखलं तर तो सिंह दिसणारच नाही आणि आपली भीती पण निघून जाईल. मग काय,
लागली सगळी डुकरं कामाला. जवळच्या डबक्यातून चिखल आणायचा आणि त्या स्फटिकावर घासायचा. पण झालं मात्र भलतंच. त्यांच्या खरखरीत केसांनी तो स्फटिक घासला गेला आणि तो डागाळण्याऐवजी अजूनच स्वच्छ आणि चकचकीत झाला. म्हणजे बघा, त्यांचे सगळे प्रयत्न वाया गेले. तो स्फटिक डागाळला तर नाहीच, उलट आधीपेक्षा जास्त चमकू लागला. जणू काही त्या डुकरांनी त्याला पॉलिशच केलं होतं. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता या दोन्ही कथांना आपण एकत्र जोडूया आणि त्यातून मिळणारा जो स्फटिकासारखा स्वच्छ संदेश आहे ना, तो समजून घेऊया. आता बघा, हे रूपक किती परफेक्ट बसते. ती स्फटिकाची गुहा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर बुद्धांची शुद्ध कीर्ती. ती घाबरलेली डुकरं म्हणजे मत्सराने जळणारे ते पाखंडी. त्यांनी जो चिखल वापरला तो म्हणजे त्यांचे खोटे आरोप आणि निंदा. आणि परिणाम काय? स्फटिकाची वाढलेली चमक, म्हणजेच बुद्धांची आणखी वाढलेली प्रतिष्ठा. एकदम चपखल. म्हणजेच ह्या सगळ्याचा सार काय? तर जेव्हा आपण एखाद्या शुद्ध, खऱ्या गोष्टीवर चिखलफेक करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलेच प्रयत्न तिला अजून जास्त उजळून टाकतात. मत्सरातून केलेले हल्ले हे नेहमीच वाया जातात. आणि गंमत म्हणजे ते ज्याच्यावर हल्ला झालाय त्याचीच प्रतिष्ठा वाढवतात. ही गोष्ट जरी जुनी असली तरी आजच्या काळातही तितकीच खरी आहे, नाही का? आज तर माहितीचा आणि सोशल मीडियाचा जमाना आहे. इथे कोणाची बदनामी करणं किती सोपं झालंय. मग अशा काळात खरोखर डाग न लागण्यासारखं असं काय असू शकतं? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.